मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील आळोशी बोगद्याजवळ झालेला टँकर अपघात आणि त्यानंतरची 32 तासांची अभूतपूर्व कोंडी गुरुवारी मध्यरात्री सुटली खरी, पण त्यानंतर मानवी चुकांमुळे प्रवाशांना आणखी 6 तास मनस्ताप सहन करावा लागला. रस्ता मोकळा असूनही काही अवजड वाहनांचे चालक गाड्यांमध्ये झोपी गेल्यानं हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले होते. मंगळवारी पहाटे खोपोली हद्दीत उलटलेला गॅस टँकर गुरुवारी मध्यरात्री 1:15च्या सुमारास सुरक्षितपणे हटवण्यात आला. महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चाळके यांनी वाहतूक सुरळीत झाल्याचा संदेश दिल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र ही आनंदाची लाट अल्पकाळ टिकली. सिमेंट बल्कर, कंटेनर आणि ट्रक चालकांनी वाहतूक कोंडीमुळे गाडीतच बिछाना थाटला होता. रस्ता सुरू होऊनही हे चालक गाढ झोपेत असल्यानं पुढची वाहनं हल्लीच नाहीत. अखेर सकाळी 6च्या सुमारास पोलिसांनी आणि काही त्रस्त प्रवाशांनी स्वतः पुढे जाऊन या चालकांना झोपेतून उठवल्यानंतरच वाहतूक पूर्ववत झाली. या कोंडीत लहान मुले, महिला आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले. मळवली येथे अडकलेले डोलवली येथील प्रवासी प्रसाद अटक यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की मी मिरजहून मुरीला घेऊन येत असताना मळवलीत अडकलो. IRBला मदत मागितली असता पोलीस बघतील असे बेजबाबदार उत्तर मिळाले. अनेक प्रवाशांनी कंट्रोल रूमला फोन केले, मात्र त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. 32 तास ठप्प असलेल्या महामार्गावर प्रवाशांना पिण्याचे पाणीही उपलब्ध झाले नाही. एवढ्या मोठ्या संकटानंतरही IRBकडून टोल वसुली मात्र जोमाने सुरू होती. एवढ्या मोठ्या कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांकडून किमान या काळात तरी टोल घेऊ नये असा मतप्रवाह प्रवाशांमध्ये होता. मात्र टोल वसुली सुरूच राहिल्याने IRBची यंत्रणा केवळ पैसे गोळा करण्यासाठीच आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर.